या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये जोरदार राडा झालाय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मनमाडमध्ये हा राडा झालाय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय। कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये जोरदार राडा झालाय। निवडणुका मतदानाच्याच दिवशी हा राडा झालेला आहे। आत्ताची ह्या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। पण बघतो याआधी सुद्धा अनेकदा वादावादीचे प्रसंग आलेले होते आणि आपण ही दृश्य बघतोय। कांदे आणि भुजबळ समर्थकांमधला हा राडा, हा वाद, पोलिसांनी इथे मध्यस्थी करण्याचा, हे सगळं वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही ताजी दृश्य या क्षणाची एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय। कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये जोरदार राडा। आपण बघतोय पोलीस दोन्ही समर्थकांना ह्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करतायत। कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये जोरदार राडा झालेला आहे। ही काही वेळापूर्वीची आपण दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघत होतो। ठीक आहे, थांबू द्या इथं गाडी। गाडी एकही जाणार नाही। सगळी चेक कर पूर्ण बोलो, 12पर्यंत रात्री बुथ चालवू। सगळी एपीएसटी बोलवा आणि सगळ्या गाड्या चेक करा। बोलवा सगळी प्रत्येक गाडी चेक करा। चेक करा पूर्ण गाडी। शूटिंग करा सगळ्यांनी। माझा बी बिहारी गाडी आहे, बिहारी मतदार शूटिंग सगळ्यांची। गाडी चेक केलं तरी मी एकही गाडी जाऊ देणार नाही, झोपणार। ठीक आहे, थांबू द्या इथं गाडी। गाडी एकही दरम्यान आपण बघतोय की आता गाडी चेक करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केलेली आहे। पोलिसांकडून आता तिकडे काही गाड्यांची तपासणी देखील केली जाईल। आरोप प्रत्यारोप होतात। मतदानाच्या दिवशीच अशा पद्धतीनं तिथे राडा झालाय। काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये हा राडा, ही ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय। कॅमेरा चालू कर साहेब, फोनला बोलू नका। मी निघून जातो, मी निघून गेलो, सगळं शांत होईल। मी कन्फर्म करा बघतो। कॅमेरा लावू द्या। आम्हाला ठोकायला बघा साहेब। या काय काय सांगायचं या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। निलेश वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। निलेश, नेमकं काय घडतंय? नक्कीच स्वरूप, आपण जर बघितलं तर नांदगाव मतदारसंघामध्ये समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी केल्यानंतर म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापासून या ठिकाणी काहीसा गोंधळ होता। कांदे समर्थक आणि भुजबळ समर्थक अनेकदा एकत्र आल्याने हा गोंधळ सुरूच होता। त्यात आज मतदानाची प्रक्रिया सुरू असताना निलेश, थोडंसं थांबवतो तुला। समीर भुजबळ आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। समीरजी, आताच तिकडे आपल्याला कळतंय समर्थकांमध्ये राडा झालाय कांदे आणि भुजबळ, नेमकं काय घडलंय? नाही, काही राडा वगैरे काय झालेला नाहीये। मी नांदगाव वरून जे आहे आता मनमाडच्या दिशेने जात असताना कांदे शाळा आहे इकडे आणि आजूबाजूला लॉरीज वगैरे सगळे असे उभे होते, म्हणून मी बघायला उतरलं। माणसं आतमध्ये, तर आतमध्ये जे आहे मला वाटतं 8 ते 10 हजार लोक त्यांनी त्याच्या शिक्षण संस्थेवर आणले, कुठून आणले। आणि मग मी पोलिसांना कळवलं, पोलीस वगैरे आले, पोलीस आले, ते 4 पोलीस आल्याच्या नंतर तो कांदे आला आणि तो माझ्या अंगावर धावून आला। मला फार गलिच्छ अशी शिवीगाळ केली, सगळ्या लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे। माझं म्हणणं हेच होतं पोलिसांना की तुम्ही चेक करा की काय, आणि एवढे पोलिसांना कळत कसं नव्हतं की एवढे हजारो लोक एका ठिकाणी स्टोअर केलेले आहेत, लोक डंप केलेले आहेत आणि आतमध्ये सरसपणे त्यांच्या जेवण खावण पैसे वगैरे वाटप बिटप सरस चालू आहे। आणि एक शैक्षणिक संस्थांमध्ये इट इज इलिगल। शिक्षण संस्थेमध्ये डंप केले, हजारो लोक डंप केले आणि कोणाला त्याची काही खबर नाही। आणि आम्ही जर त्यांना सांगतो इकडे तर पोलिसांनी कारवाई करायची सोडून उलट समोरचे लोक वेगवेगळे त्यांनी गुंड आणलेले, ते गुंड आता बोलून घेतलेले। सचिन मानकर सारखा माणूस तो मला अशी धमकी मारून टाकीन, तुला आत्ताच्या आता हे करून घेईन असा जो तडीपार आहे, त्याची आम्ही कंप्लेंट केली की 4 दिवसापासून तो इथे फिरतोय आणि तो तडीपार झालेला आहे आणि तो वेपन घेऊन फिरतोय, तरी पण काही कारवाई केली नाही। मी एसपीशी बोललो, आम्ही पत्र इलेक्शन कमिशनला लिहिलेलं आहे। पीआयशी मी काल परवा बोललो किंवा नांदगावमध्ये, तो मनमाडून आता नांदगावला शिफ्ट झाले, तरी पण त्याला अजून केलेलं इथे उभं आहे सगळ्यांसमोर, तरी त्याचा अजून अरेस्ट केली जात नाहीये।
आणि ह्या पद्धतीने जे आहे पोलिसही जे आहे ज्या पद्धतीने खरं म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे होती, शांततेत निवडणूक व्हायला पाहिजे, आमच्याकडून काही झालेलं नाही. अगदी. परंतु इकडे जे दादागिरीचं वातावरण आजही बघायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात बघायला मिळतंय. एक आमदार येऊन मला दुसऱ्या उमेदवाराला आई बहिणीवरून शिवे देतो, मारून टाकायची धमकी देतो आणि ते करते मला मारून टाकायची धमकी आणि पाठीमागे येऊन वार करायचा प्रयत्न केला. पण समीरजी, मग आता पोलिसांनी काय म्हणजे आश्वासन दिले, ते काही कारवाई करणार आहेत का? पोलिसांनी नेमकं काही आश्वासन दिले का, ते कारवाई करणार आहेत का? काय सांगितलं तुम्हाला? पोलीस उत्तर इकडे काय दिलं? आलेले आहेत आणि पोलीस आलेले आहेत, ते म्हणतात की तुम्ही जावा, आम्ही करतो, तुम्ही जा, आम्ही आम्ही म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर आणि त्याला सगळ्यांना सोडून राहिले. म्हटलं कोणा लोक आले तुम्ही चेक तर करा, ते चेक करून आतमध्ये तर करा. आणि आता एवढ्या लोक जे कारण कुणा आलेत काय आले तुम्ही हे सगळे तपास करणार, काय नाही हाय हॅलो करणार सोडणार.